नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वी इंग्लिश टेक्स्टबुकमधील 2.4 हॅव यू अर्न्ड युअर टुमारो ही पोएट्री बघणार आहोत. ही पोएट्री एडगर गेस्ट यांनी कंपोज केली आहे. थोडं एडगर गेस्ट यांच्याविषयी माहिती घेऊ. एडगर गेस्ट 1881 to 1959 was born in England and was brought to United States when he was 10 years old. 1881 साली त्यांचा जन्म झाला. 1959 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, पण ते जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना अमेरिकेला घेऊन आले. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. 1895 साली जेव्हा ते 14 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी त्यांचं लिखाणाचं काम सुरू केलं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्यांच्या लिखाणामध्ये जो आशावाद आहे आणि लिखाणाची जी साधी पद्धत आहे त्यामुळे त्यांना पीपल्स पोएट, लोकांचा कवी असं त्या ठिकाणी नाव मिळालं. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर अँड न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. गेस्ट हे अमेरिकन रायटर आहेत आणि ते न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्ये सुद्धा लिहितात. थोडं कवितेविषयी. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोयम. ही एक प्रेरणादायक कविता आहे. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. तर या कवितेमध्ये कवी वाचकांना विचारतायत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतरांच्या जीवनामध्ये काही चांगलं व्हावं यासाठी काही काम केलं आहे किंवा नाही, इतरांना मदत व्हावी असं काही तुम्ही केलं आहे किंवा नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि मग हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला तुमचं फ्युचर, तुमचं भवितव्य हे चांगलं असावं की नाही याविषयी तुम्ही स्वतः ठरवू शकता. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणून ते असं म्हणतात की आपण जे काही कृती करतो, जे काही काम करतो त्या सगळ्या आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजे, जेणेकरून की आपण आपल्या भवितव्यामध्ये, फ्युचरमध्ये आपल्याला चांगलं जीवन मिळेल. आता डिटेलमध्ये कविता वाचूया, बघू. हॅव यू अर्न युअर टुमारो. Is anybody happier because of you passed his way? Is anybody happier because you passed his way? असं कोणी आहे का की ज्याच्या मार्गात तुम्ही आलात, ज्याला तुम्ही भेटलात म्हणून तो आनंदी झाला आहे. Does anyone remember that you spoke to him today? असं कुणी आहे का ज्याला हे आठवेल की तुम्ही त्याच्याशी आज बोलला आहात, काही चांगले 4 शब्द बोलले आहात, हितगुज केला आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस आता संपत चालला आहे. अँड इज टॉयलिंग टाईम इज थ्रू. आणि दिवसभराचे कष्ट जे माणसं करतात ते आता पूर्णत्वाकडे जात आहेत. हा दिवस संपतो आहे, संध्याकाळ होत आहे. इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. आणि असं कुणी आहे का की ज्याच्याशी तुम्ही चांगले 4 शब्द बोलला आहात, की ज्यांना आठवेल की तुम्ही त्यांच्याशी चांगले वागला आहात, त्यांना 4 धीराचे शब्द, प्रेमाचे शब्द बोलला आहात. डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. एखादा मित्र तुम्हाला भेटला असेल तर त्याला अगदी आनंदी होऊन तुम्ही त्याला काही ग्रीटिंग दिली आहे, शुभेच्छा दिल्या आहेत, त्याला हाय हॅलो केलं आहे. ऑर अ चर्लिश सोर्ट ऑफ हाऊडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. किंवा असंच मग एकदम फॉर्मलीच उद्धटपणानं हावडी, काय चाललं आहे असं म्हणून पुढे निघून गेला आहात, त्याच्याकडे पाहिले नाही पुन्हा तो काय रिस्पॉन्स देतो काय नाही. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने सेल्फिश होतात का की तुम्ही तुमच्या मार्गाने मग निघून गेलात, त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाहीत. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा असं कुणी आहे का की ज्याला
प्रचंड तुमच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे, तुमचे आभार ज्याला मानावेसे वाटतात, असं तुम्ही त्याच्यासाठी काही केलं आहे का? तो उपकृत झाला आहे का तुमच्याकडून? कॅन यू से टुनाईट in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed. तुम्ही आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी असं काही म्हणू शकता का, आठवू शकता का, की अनेक माणसं तुम्हाला दिवसातून भेटले आहेत, आपले भाऊबंद भेटलेले आहेत, त्यांच्यापैकी कुणाशी तुम्ही चांगलं वागला आहात, कुणाचं तुम्ही काही मदत केली आहे, कुणाचं काही काम केलं आहे, असं काही तुम्हाला आठवू शकतं का? Is a single heart rejoicing over what you did or said? एखादं माणूस, एखादं हृदय, एखादं मन तुम्ही आनंदित केलं आहे का? याच्यामुळे की तुमच्या 2 शब्दामुळे, तुमच्या वर्तनामुळे, तुमच्या वागण्यामुळे त्या माणसाला खूप आनंद झाला आहे, असं काही तुम्ही दिवसभरात केलं आहे का? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? किंवा एखादा असा निराश झालेला माणूस तुम्हाला भेटला असेल, की त्याला तुम्ही तुमच्या 4 शब्दांनी नवीन धीर दिला आहे, जीवन जगण्याची पुन्हा त्याला नवीन हिंमत दिली आहे, असं तुम्ही दिवसभरात काही केलं आहे का? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? आणि अशा प्रकारे तुमचा जो दिवस गेला आहे, हा दिवस तुम्ही वाया घालवला आहे का? किंवा तो तुम्ही दिवस असाच आळसपणामध्ये घालवला आहे का? किंवा तुम्ही काही चांगलं काम करून हा दिवस घालवला आहे का? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? किंवा ह्या दिवसामध्ये काहीतरी चांगल्या कामाच्या तुमच्या खुणा तुम्ही त्या ठिकाणी सोडल्या आहेत का? काहीतरी चांगलं काम तुम्ही केलं आहे का? लोकांच्या मनात तुम्ही चांगल्या कामाच्या आठवणी सोडल्या आहेत का? किंवा एखादी डिस्कंटेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे चांगलं नाही, असा काही एखादा उरण निर्माण केला आहे का तुम्ही कुणाच्या मनावर? As you close your eyes in slumber, do you think that God would say? आणि जेव्हा तुम्ही झोप, निद्रेमध्ये आपले डोळे बंद करता, थकून जाऊन दिवसभराच्या तुमच्या कामाने थकून जाऊन जेव्हा तुम्ही रात्री बेडवर झोपता आणि डोळे बंद करता, तेव्हा तुमच्या बाबतीमध्ये ईश्वर असा विचार करेल का? You have earned one more tomorrow by the work you did today. आणि तुम्ही आणखी एक तुमचा टुमारो अशा प्रकारे कमवला आहात की जेणेकरून की तुम्ही आज चांगलं काम केलं आहे. आज तुम्ही जर चांगलं काम केलं असेल तर उद्याचा दिवस तुमचा हा चांगला येणार आहे. तो दिवस तुम्हाला आनंदित करणार आहे, प्रफुल्लित करणार आहेत. तुम्ही दिवसभरात अशी काही कामं केली आहेत का की जेणेकरून की तुम्ही झोपलात तेव्हा तुम्हाला ईश्वर आशीर्वाद देईल, तुम्हाला एक चांगला दिवस तुमच्या वाट्याला देईल, तुम्हाला एक चांगल्या दिवसासाठी ईश्वर आशीर्वाद देईल, असं तुम्ही काही चांगलं काम केलं आहेत का? मित्रहो, ही होती आपली पोएट्री. मला आशा आहे की तुम्हाला ही पोएट्री आवडली असावी. मित्रहो, शेवटी मला विनंती करायची आहे की जर तुम्ही अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आताच माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाजूला जे बेलचं आयकॉन आहे तेही दाबा, जेणेकरून की येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला एका जागी पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. टेक केअर.